पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, दिधले देणे या ज्ञाना, दिधले देणे या ज्ञाना. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर. त्याहुनी थोर महिमाया, त्याहुनी थोर महिमाया. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. निळामणे जाणोनी संत, निळामणे जाणोनी संत. येती धावत प्रतिवर्षा, येती धावत प्रतिवर्षा. पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजच्या यात्रा स्पेशल, आळंदी यात्रा स्पेशल या भागामध्ये आपण आळंदीचे महत्त्व पाहणार आहोत. संत श्रेष्ठ निळोबा महाराजांनी या अभंगामध्ये आळंदीचे वर्णन केलेले आहे. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मान्य असणारी तीर्थक्षेत्र पंढरी, देहू, आळंदी, पैठण इत्यादी सर्व आहेत. त्यामध्ये आळंदी या क्षेत्राचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ते किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना संत श्रेष्ठ निळोबारायांनी या अभंगामध्ये असे म्हटलेले आहे की भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमाया. पंढरपुराला भूवैकुंठ अशी संज्ञा आहे. वैकुंठ या शब्दाचा अर्थ असा की भगवान विष्णूंचं वास्तव्य स्थान असणारा लोक त्याला वैकुंठ लोक असं म्हणतात. वैकुंठामध्ये भगवान श्री विष्णूंचं वास्तव्य असतं, सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाचं वास्तव्य असतं आणि कैलासामध्ये भगवान श्री शंकरांचं वास्तव्य आहे. म्हणून विष्णूचं वास्तव्य असणारं वैकुंठ ते या पृथ्वीपासून कितीतरी अंतरावरती आहे. परंतु आमचे संत असं म्हणतात की त्या वैकुंठाला जाणं खूप कठीण आहे. त्याकरता आपल्या या पृथ्वीवरतीच, आपल्या या भूमीवरतीच वैकुंठ भगवंताने निर्माण केलं. त्याला भूवैकुंठ असं म्हणतात. ते म्हणजे पंढरपूर क्षेत्र आहे. म्हणून भूवैकुंठ पंढरपूर असं सगळ्या संतांनी त्याचा महिमा वर्णन केलेला आहे. असं जरी असलं तरी आता जर आणि तर जर मध्ये आलं तर अगोदर जे आपण सांगितलं त्याच्या सगळ्यावर पोतेरा फिरत असतो. कारण पुढं त्याही पेक्षा काही महत्वाचं आहे असं आपल्याला बघावं लागतं. भूवैकुंठ पंढरपूर असं जरी असलं तरी तरी निळोबाराय असं म्हणतात त्याहुनी थोर महिमा. या आळंदी क्षेत्राचा महिमा पंढरी क्षेत्रापेक्षा देखील श्रेष्ठ आहे असे आळंदी क्षेत्र आहे. नाथ महाराजांनी तर असं म्हटलेलं आहे की शिवपीठ हे जुनाट, जुनाट असणारं भगवंताचं, शंकरांचं हे पीठ म्हणजे स्थान आहे जिथं भगवान शंकरांनी वास्तव्य केलेलं आहे. अशी एक कथा आहे की भगवान शंकर परमात्मा आणि देवी पार्वती माता विमानामध्ये बसून कैलासाला जात असताना आळंदी या क्षेत्रावरून विमान जात होतं. भगवंताने आज्ञा केली, विमान खाली उतरवलं. विमानातून भगवान शंकर खाली उतरले आणि त्या इंद्रायणीच्या काठावरती गडबडा 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 लोळायला लागले. पार्वती मातेने विमानातून बघितलं, हसायला लागल्या
त्याही उतरून खाली आल्या. म्हणे अहो देवा, काय करता हे? या पृथ्वीवरती, या भूमीवरती, या जमिनीवरती तुम्ही लोळता, काय विशेष आहे याचं? तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, देवी काय सांगावं तुला, ही भूमी इतकी श्रेष्ठ आहे, ही भूमी इतकी पवित्र आहे की या भूमीवरती काही कालांतरानं कलियुगामध्ये एका संतांच्या, एका महात्म्याच्या रूपानं माझा प्राणसखा भगवान विष्णू या ठिकाणी अवतीर्ण होणार आहे. म्हणून या भूमीचा मला अतिशय अभिमान आहे, कौतुक आहे. भगवान शंकरांनी मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि तपश्चर्या केली. म्हणून त्याला शिवपीठ असं म्हणतात. शिवपीठ हे जुनाट. अशा प्रकारची आळंदी ही क्षेत्र आहे. आणि अशा या आळंदीची यात्रा आज कार्तिक वद्य एकादशी हा अत्यंत पर्वकाळाचा महत्त्वाचा दिवस आहे मंडळी. आज सगळे संत मंडळी आणि भगवान पांडुरंग परमात्मा हा स्वतः आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींच्या सान्निध्यामध्ये आलेला आहे. मंडळी, सगळे संत पंढरीची वारी करतात. महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून, इतर सर्व प्रांतातून प्रत्येक संत पंढरीच्या वारीला आषाढी कार्तिकीला येतात. परंतु ज्या भगवंताच्या वारीला संत महात्मे येतात, तो भगवंत कोणाची वारी करत असेल तर ज्ञानोबारायांची वारी करतो. आळंदीची वारी भगवान परमात्मा स्वतः करतो. यावरूनच आळंदीचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. मंडळी, ज्यावेळेला ज्ञानोबारायांनी भगवंताकडे वरदान मागितलं, त्यावेळेला पांडुरंगाने त्यांना वरदान असं दिलेलं आहे की कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला पंढरीची यात्रा होईल, पंढरीची वारी होईल. आणि वद्य पक्षातली जी एकादशी आहे ही तुझ्याकरता मी दिलेली आहे, असं नामदेवरायांनी भगवंताच्या मुखातून सांगितलेलं आहे. अशी ही आळंदी आणि त्या आळंदीचं श्रेष्ठत्व असणारी अशी आळंदीची वारी भगवान परमात्म्याला देखील अत्यंत प्रिय असणारं हे क्षेत्र आहे. मंडळी, आपण ज्यावेळेला एखादं कामकाज, नित्यनियमाचं रोजचं काम, आपला उद्योग असेल, आपला धंदा असेल, आपली शेती असेल, आपली नोकरी असेल, हे दैनंदिन रोजचं काम करत असताना आपण दमतो, आपल्या मनाला शीण येतो, आपला मेंदू थकून जातो. त्यावेळेला असं वाटतं की कुठेतरी सुट्टी काढावी आणि 2-4 दिवस आराम फिरायला जावं, मजा करावी, सुट्टी एन्जॉय करावी. उन्हाळ्यामध्ये, दिवाळीच्या सुट्टीला आपण बाहेरचे दौरे काढत असतो सुट्टीचे. गंमत आहे मंडळी, या भक्ती क्षेत्रामध्ये, सगुण भक्तीच्या क्षेत्रामध्ये असा भाव आहे की भगवान परमात्म्याला सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या भावना आहेत. नामदेवरायांनी किती गोड भाव व्यक्त केलाय पहा. एकदा नामदेव महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला रावळामध्ये गेले. विटेवरती उभा असणारं सगुण साकार ते परब्रह्म विठुराया त्या पंढरीरायाच्या, पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि मुखाकडं देवाच्या नामदेवरायांनी बघितलं मात्र, पण नामदेवरायांना आज देवाचा चेहरा उतरलेला दिसला. देव दमलेले दिसले, देव शिनलेले दिसले, भागलेले दिसले. नामदेवरायांनी विचारलं, देवा आज तुमचा चेहरा प्रसन्न दिसत नाही, काय तुम्हाला यातना आहेत, काय त्रास आहे, काय असेल तर मला सांगा. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, नामा अरे काय सांगावं, या सगळ्या विश्वाचा गाडा ओढत असताना, हा सगळा पसारा सावरत असताना मला इतका शीण आलेला आहे, इतका कंटाळा आलेला आहे, काय करावं. या कामातून थोडीशी विश्रांती घेऊन कुठेतरी जावं आणि निवांत 4 दिवस घालवावे असं वाटतं रे. काय करू नामा सांग, असं मला जाण्यासारखं ठिकाण कोणतं आहे, असं देवाने प्रश्न नामदेवरायाला विचारला. तुम्ही आम्ही मंडळी सुट्टी एन्जॉय करण्याकरता कोण गोव्याला जातं, कोण कोकणात जातं, कोण शिमल्याला जातं, कोण कुलू मनालीला जातं. ज्याची ऐपत असेल ते परदेशाचे दौरे करतात आणि सुट्टी एन्जॉय करत असतात. पण आता देवाला सुट्टी जर घालवायची असेल, विश्रांती पाहिजे असेल नित्याच्या कामातून, तर त्याने कुठं जावं, हा प्रश्न नामदेवरायाला ज्यावेळेला विचारला, त्यावेळेला मंडळी नामदेवरायांनी पांडुरंगाला दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. काय म्हणतात नामदेव महाराज, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. देवा तुम्हाला विश्रांती हवी आहे ना, कंटाळा आलेला आहे ना, मग मी एक ठिकाण सुचवतो, त्या ठिकाणी तुम्ही चला. कोणतं ठिकाण? विश्रांतीचे स्थळ आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, हा सुख सोहळा काय वाणू, अशी असणारी आळंदी हे विश्रांतीचं ठिकाण आहे. नामदेव म्हणतात, देवा चला म्हणे, मी येतो तुमच्यासोबत, आपण सर्वजण जाऊया आणि त्या माऊलींच्या सान्निध्यामध्ये ज्ञानोबारायाच्या प्रेमळ सहवासामध्ये आपण एक 4 दिवस मोठ्या आनंदानं घालवू. आपला शीन भाग कंटाळा सगळा विसरू आणि ताजे टवटवीत होऊन पुन्हा आपल्या नित्याच्या कामाला परत येऊ. तेव्हा नामदेवरायांनी देवाला आळंदीला विश्रांतीसाठी येण्याची त्या ठिकाणी सल्ला दिलेला आहे. इतकं श्रेष्ठ असणारे आळंदी क्षेत्र, ज्ञानोबारायांचं अतिशय आवडतं ठिकाण आणि ज्ञानोबारायांची असणारी संजीवन समाधी, त्या समाधीच्या ठिकाणी असणारी इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीमध्ये ज्ञानोबारायांच्या नित्य स्नानाकरता, नित्य आंघोळी करता 108 तीर्थांचं वास्तव्य आहे. आपण पंढरीचा महिमा बघत असताना पंढरी क्षेत्रामध्ये सगळी तीर्थ माध्यान्ह काळाला येऊन चंद्रभागेची आंघोळ करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन जातात असं पाहतो. पण आळंदीमध्ये 108 तीर्थांचं नित्य वास्तव्य माऊलींच्या समाधी नजीक त्यांच्या स्नानाकरता आहे. इतकं श्रेष्ठ असणारं हे स्थळ आहे. मंडळी, नामदेवराय तर असं म्हणतात, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचेनी दर्शने होती. नामदेव महाराज म्हणतात, एक यात्रा जो आळंदीची करतो तो सगळ्या 42 कुळांचा त्या ठिकाणी उद्धार करत असतो. एवढं सामर्थ्य, एवढं महत्त्व या आळंदीच्या यात्रेचं आहे. मंडळी, अशी ही आळंदीची यात्रा आज कार्तिकवद्य एकादशीच्या निमित्तानं आळंदी यात्रेमध्ये भगवान पांडुरंग परमात्मा, सगळी संत मंडळी ज्ञानोबारायांच्या सान्निध्यामध्ये भक्तिप्रेमाचा आनंद लुटत आहेत. विठू नामाचा, ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या गजराचा जल्लोष आळंदीमध्ये चाललेला आहे. मंडळी, पण आपण आपल्या आहे त्या ठिकाणीच राहून, आपापल्या घरी आपापल्या ठिकाणी राहून या आनंदाचा आस्वाद घ्यावा. मनाने आपण आळंदीमध्ये जावं, ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यावं आणि भक्तिसुखाचा आनंद घ्यावा. एवढ्याच उद्देशाने हा आज आळंदी यात्रा स्पेशल हा आपण भाग या अमृतबिंदू या चॅनलवरती बनवला. मंडळी, माहिती कशी वाटली हे अवश्य कळवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईक देण्याला मात्र विसरू नका. परत एकदा आपण पुढच्या भागामध्ये आपल्या मनाचे श्लोक या विषयाचं चिंतन करण्याकरता पुढील भागात परत भेटूया. मंडळी, नमस्कार. रामकृष्ण हरी.